शेतकरी मित्रांनो नमस्कार। तुम्ही पाहता शेतकरी गाथा आहे यूट्यूब चॅनल। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकन घंटीचे बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओविषयी माहिती मिळेल। मित्रांनो, आपण जर कपाशी या पिकाची लागवड केलेली असेल तर आपल्या कपाशीवरती पहिली फवारणी ही कोणती घ्यावी आणि किती दिवसांनी घ्यावी, कोणते कीटकनाशक वापरावे याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत। तर मित्रांनो, आपल्या कपाशीवरती पहिली फवारणी ही कपाशी 25 ते 30 दिवसाची झाल्यानंतर करायची आहे। तर मित्रांनो, कपाशीची चांगली वाढ होण्याकरता आणि कपाशीला जास्तीत जास्त फुटवे यावे याकरता आपण एक विद्राव्य खत आणि टॉनिक वापरावी आणि त्याच्यासोबतच कपाशीची काही प्रमाणात जर मर होत असेल तर एखादे बुरशीनाशक सोबत वापरावे आणि एक चांगल्या प्रकारचे कीटकनाशक वापरावे, जेणेकरून आपल्या कपाशीवरील सर्व कीड ही नष्ट होईल। तर मित्रांनो, आपण आपल्या कपाशीवरील मावा, तुडतुडे, थ्रिप्स याचे नियंत्रण होईल अशाकरता आपल्याला चांगले कीटकनाशक वापरायचे आहे। ते कीटकनाशक आपण सुपर कॅम्प्युटर हे वापरू शकता। याचे प्रमाण आपल्याला 15 लिटरच्या पंपासाठी 8 ते 10 ml याचा वापर करायचा आहे। किंवा आपल्या कपाशीवरती जर किडीचे प्रमाण हे तुडतुडे, मावा जास्त प्रमाणात जर असेल तर आपण उलाला याचा वापर करू शकता। याचा वापर 15 लिटर पंपासाठी 8 ते 10 ग्राम याचा वापर करू शकता। आणि सोबतच एक बुरशीनाशकचा आपल्याला वापर करायचा आहे। ते बुरशीनाशक तुम्ही साप वापरू शकता। 15 लिटरच्या पंपासाठी 30 ग्राम याचा तुम्ही वापर करू शकता। याच्यासोबतच कपाशीची चांगली वाढ होण्याकरता आपल्याला एक टॉनिकचा वापर करायचा आहे। कपाशीला फुटवे आणि चांगली वाढ होण्यासाठी तुम्ही बायोविटा एक्स याचा वापर करू शकता। 15 लिटरच्या पंपासाठी 40 ml आणि याच्यासोबतच आपल्याला एक विद्राव्य खत वापरायचे आहे, ते म्हणजे 1919 याचा तुम्हाला वापर करायचा आहे। तर याचा वापर 15 लिटरच्या पंपासाठी 100 ग्रॅम वापरायचा आहे, जेणेकरून तुमच्या कपाशीची चांगली वाढ होईल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकन घंटीचे बटन दाबा। मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।